नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपलं नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या शेतामध्ये. तर आज आपण शेतामध्ये आलो होतो आणि शेतामध्ये आपल्याला आज ठिबक गोळा करायचं आहे. ते पण कशाचं, तुरी ठिबक गोळा केलं आहे आणि ते गोळा करून डायरेक्ट आपल्याला आणायचं ते अलीकड. आणि त्याच्यासाठी आता आपण आलो शेतामध्ये. तर सकाळी आता 7 वाजलेत आणि इकडं बघा हे आहे आपलं टरबूज रान. हे झालं आपलं सगळं पूर्ण काम. सीताफळे आणि आपले डॉग आहे. असं कसं हे गोळा केलं आहे. ते तिकडून आणायचं, तिकडे राहणार ते राहतो इकडं ठेवायचं त्या पत्रापाशी. मग नंतर बघू आता आपण अजून ऊसामध्ये पण थोडंसं काम आहे आणि हे पण खोलायचं आहे तिथलं पुढलं. ह्याच्यामध्ये जे आहे पूर्ण लावलेलं तुरीमध्ये ती पाईपलाईन काढून घ्यायची आणि परत आपल्याला इकडं आणायची ती. तर चला निघूया आपण. हे बघा हे आहे तुरीमधले बंडल आपल्याला आता हे आता गोळा करायचे आणि हे गोळा करून यायचे आपल्याला तिकडं कुठं ह्याच्यामध्ये सीताफळाच्या बागाकडं. इथं आपली होती तूर आणि इकडं होती ज्वारी. हे आहेत बंडल. आता ह्याला उचलायचे आणि घेऊन जायचे. चला आताला जाऊ घेऊन. रस्ता झाला नांगरून टाकायचा ह्याला. रान रिकामा करायचा आता. होय होय पाणी चालू उसाला नात करते काय. हे बघा इथं होतं आग्यामुळं आणि हे लागलं होतं मागं. तरी पण काही मासे आहेत अजून ते लागायचं का आपल्या मागं चलामध्ये. हे बघा हे आहे आपला उसाला चालू आहे पाणी. अजून कंप्लीट 1 ते 2 दिवसाचं पाणी द्यावं लागणार ठिबकनं. तेव्हा कुठंतरी आज हिरो होईल.